नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण SSC GDचे पेपर विश्लेषण पाहत आहोत. आतापर्यंत आपण जवळपास 35 ते 36 व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तसेच हे जे पेपर आहेत या पेपरची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तुम्हाला या पेपरची PDF मिळून जाईल. तसेच तुमचे मी अगदी मनापासून आभार मानते की खूप छान असा प्रतिसाद तुमचा मला या सिरीजसाठी भेटत आहे. तर आज आपण 2 फेब्रुवारी 2023 शिफ्ट 4 मध्ये झालेला पूर्ण पेपर विश्लेषण पाहणार आहोत. आणि मित्रांनो, काही प्रश्न तुमच्यासाठी होमवर्कसाठी असणार आहेत. त्या होमवर्कसाठी दिलेल्या प्रश्नांचे उत्तरे तुम्ही मला कमेंटमध्ये कळवायची आहेत. तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आणि आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे, लोह आणि पोलाद हे डॅश डॅश उद्योग आहेत. तर लोह आणि पोलाद हे खनिज आधारित उद्योग आहेत. त्यानंतर भारतात मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते. तर भारतामध्ये मुख्यमंत्र्यांची जी नियुक्ती आहे ते राज्यपालाद्वारे केली जाते. भारतात मान्सून जूनच्या सुरुवातीपासून ते सप्टेंबरच्या मध्यापर्यंत डॅश डॅश दिवस टिकतो. तर तो 100 ते 120 दिवस टिकतो, जूनच्या सुरुवातीपासून सप्टेंबरच्या मध्यापर्यंत. यानंतर पुढील प्रश्न आहे, क्रिकेट कसोटी सामन्यात खालीलपैकी कोणत्या खेळाडूने भारतासाठी पहिले शतक झळकावले आहे. तर पहिले शतक झळकावले आहे लाला अमरनाथ यांनी. काम करण्याचा अधिकार लागू करण्यासाठी केंद्र सरकारकडून महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला. तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा जो आहे तो लागू करण्यात आला आहे 2005 सालापासून. डॅश डॅश साली एक कायदा पारित करून भारत सरकारने तत्कालीन जम्मू आणि काश्मीर राज्याचा विशेष घटनात्मक दर्जा रद्द केला आहे. तर 2019 साली एक कायदा पारित करून भारत सरकारने तत्कालीन जम्मू आणि काश्मीर राज्याचा विशेष घटनात्मक दर्जा रद्द केला आहे. सप्टेंबर 2022 मध्ये मेदागास्कर प्रजासत्ताकमध्ये भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर बंडारू विल्सन बाबू यांची सप्टेंबर 2022 मध्ये मेदागास्कर प्रजासत्ताकमध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर सूर्यप्रकाशात सिल्वर क्लोराईड पांढरे का होते. तर सूर्यप्रकाशामध्ये सिल्वर क्लोराईड पांढरे होते कारण सिल्वर क्लोराईडचे प्रकाशाद्वारे चांदीमध्ये आणि क्लोरीनमध्ये विघटन झाल्यामुळे. यानंतर पुढील प्रश्न आहे, नोव्हेंबर 2022 पर्यंतच्या स्थितीनुसार भारतातील केंद्रीय दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री कोण आहेत. तर ते आहेत अश्विनी वैष्णव. भारतातील हरित क्रांतीमध्ये उच्च उत्पन्न देणाऱ्या बियाणांच्या वापराची मुख्य गरज काय होती. तर खते आणि कीटकनाशकांचा वापर. BR आंबेडकरांनी डिप्रेस्ड क्लासेस असोसिएशनची स्थापना कोणत्या वर्षी केली म्हटलेलं आहे. तर 1930 साली केलेली आहे. चोलांच्या नोंदीनुसार शाळांच्या देखभालीसाठी असलेल्या जमिनीला काय म्हणतात. तर चोलांच्या नोंदीनुसार शाळांच्या देखभालीसाठी असलेल्या जमिनीला शालाभोग असे म्हणतात. पेशीय ऊर्जा हस्तांतरण प्रणालीचा मुख्य घटक कोणता आहे. तर पेशीय ऊर्जा हस्तांतरण प्रणालीचा मुख्य घटक आहे फॉस्फरस. मका आणि भात पिकांच्या कापणी दरम्यान सादर केले जाणारे हुरका बाऊल नृत्य मुख्यतः एक कथात्मक नृत्य प्रकार हे खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे. तर ते उत्तराखंड राज्याशी संबंधित आहे. यानंतर पुढील प्रश्न, राज्याच्या राजधानीला विविध जिल्हा मुख्यालयांशी जोडणारे रस्ते म्हणून ओळखले जातात. या रस्त्यांचे बांधकाम आणि देखभाल राज्य आणि केंद्र सरकारच्या अंतर्गत राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग PWD मार्फत केली जाते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे, जे राज्याच्या राजधानीला विविध जिल्हा मुख्यालयांशी जोडणारे रस्ते राज्य महामार्ग म्हणून ओळखले जातात. साजिबू चेराओबा भारतीय राज्यात
सनमाहिज्म धर्माचे पालन करतात. या लोकांमध्ये चंद्र नववर्षाचा उत्सव असतो. तर कोणत्या राज्यामध्ये विचारलेलं आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मणिपूर राज्यामध्ये. नाव काय आहे? साजिबू चेरा ओबा. अशा प्रकारचे प्रश्न पाठच करून ठेवा, कारण हे अनोळखी प्रश्न आहेत. IOC अंतर्गत पहिले आधुनिक ऑलिम्पिक खेळ कुठे आयोजित करण्यात आले? तर ते अथेन्समध्ये आयोजित करण्यात आले. नाबार्डचे पूर्ण रूप काय आहे? तर नाबार्डचे पूर्ण रूप आहे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. यानंतर खालीलपैकी कोणाला कथकसाठी संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर सुनैना हजारीलाल यांना कथकसाठी संगीत नाटक अकादमीने पुरस्कारित करण्यात आलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांचे तत्व खालीलपैकी कोणत्या देशातून घेतले आहे? मित्रांनो, आतापर्यंत जवळपास 4 ते 5 प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न मी रिपीट झालेला पाहिलेला आहे. तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशाकडून भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांचे तत्व घेण्यात आलेले आहे. कालच्याही प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न होता. यानंतर आपण सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कज्ञानावरील प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, दुसरा शब्द पहिल्याशी संबंधित आहे, तसाच तिसऱ्या शब्दाशी संबंधित असलेला पर्याय निवडा. लेखकाचा संबंध पेनशी आहे, तर डॉक्टरांचा संबंध कशाशी येणार आहे? स्टेथोस्कोपसोबत येणार आहे डॉक्टरांचा संबंध. हे जर ऑप्शन बघितले तर किती चुकीचे दिले आहेत. यांचा आणि डॉक्टरांचा काहीही संबंध नाही. यानंतर पुढील प्रश्न आहे, विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये FIT ला FGIST असं लिहिलं जातं, KIN ला KLIMN असं लिहिलं जातं. तर त्या भाषेमध्ये JOY कसा लिहिला जाईल? या ठिकाणी F, I आणि T आहे. जर तुम्ही निरीक्षण केलात तर F त्यानंतर G घेतला आहे, I त्यानंतर S, T घेतलेला आहे, F नंतर G आणि S नंतर T. म्हणजे हे दोन जे अक्षर आहेत ते या ठिकाणी ॲड केलेले आहेत. विचारलं काय आहे आपल्याला? जॉयसाठी विचारलेलं आहे. मग J नंतर काय येणार आहे? K येणार आहे, म्हणजे J आणि K येईल. त्यानंतर O जशास तसं राहणार. Yच्या अगोदर काय येणार आहे? X आणि नंतर Y येणार आहे. म्हणजेच JKOXY कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. आरशातील प्रतिमा निवडा म्हटलेला आहे, तर या ठिकाणी आरशातील प्रतिमा येणार आहे ऑप्शन नंबर 1 मधील. यानंतर पुढील प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेमध्ये स्वीट फ्रूट्स याला काय लिहिलं गेलेलं आहे? RD. त्यानंतर मँगो इज स्वीट. मँगो इज स्वीट कसं लिहिलेलं आहे? D, मी आणि K. त्यानंतर ऑरेंज इज याला कसं लिहिलेलं आहे? K, ले आणि पे लिहिलेलं आहे. ईट ऑरेंज. ईट ऑरेंजला काय लिहिलेलं आहे? पे आणि ने. तर विचारलेलं आहे सर्चसाठी CIRTUS. तर या ठिकाणी जर तुम्ही निरीक्षण केलात तर या ठिकाणी आपणास इथं इज दिसत आहे, इथं इज दिसत आहे. या दोन्हीमध्ये सेम काय आहे? KE आणि KE सेम आहे. म्हणजे KE कशासाठी येणार आहे? इजसाठी येणार आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी ऑरेंज आणि या ठिकाणी ऑरेंज पाहू शकता. तर ऑरेंज या ठिकाणी आहे, ऑरेंज या ठिकाणी आहे आणि ऑरेंज
ऑरेंज इज सर्कस जे आहे के, ले आणि पे दिलेलं आहे, पण या ठिकाणी 2 ऑरेंज आहेत आणि इथं पे, आणि या ठिकाणी पे तुम्ही पाहू शकता. म्हणजे ऑरेंजसाठी पे येणार आहे, ईजसाठी काय येणार आहे, के ई येणार आहे. शिल्लक कोण राहिलं, यल ई शिल्लक राहिलं, आणि इथं काय शिल्लक राहिलं, मग यासाठी काय येणार आहे, यल ई सर्कससाठी. यानंतर पुढील प्रश्न आहे, ए अधिक बी म्हणजे ए हा बीचा भाऊ आहे. आता या ठिकाणी अधिकचा अर्थ काय आहे, भाऊ आहे. त्यानंतर वजाचा अर्थ काय आहे, पत्नी आहे. त्यानंतर गुणिलेचा अर्थ काय आहे, मुलगा आहे. आणि भागाकाराचा अर्थ काय आहे, पती आहे. तर पी अधिक क्यू म्हणजे पी हा क्यूचा काय आहे, भाऊ आहे. क्यू वजा यस, वजाचा अर्थ आहे पत्नी. क्यू वजा यस म्हणजे क्यू ही यसची काय आहे, पत्नी आहे. त्यानंतर यस अधिक आर, अधिकचा अर्थ आहे भाऊ. यस हा आरचा काय आहे, भाऊ. म्हणजे हे दोघं भाऊ, हे दोघं पती पत्नी. त्यानंतर आर गुणाकारामध्ये यल, म्हणजेच गुणाकाराचा अर्थ आहे मुलगा. आर हा यलचा मुलगा आहे. यलचा मुलगा कोण आहे, आर आहे. यल भागाकारामध्ये यम, यल भागाकाराचा अर्थ काय आहे, पती. यल हा यमचा काय आहे, पती आहे. विचारलेलं काय आहे, खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही म्हटलेलं आहे. पी यशच्या पत्नीचा भाऊ, पी जो आहे यशच्या पत्नीचा भाऊ, बरोबर आहे पहिलं विधान. यानंतर क्यू आरच्या भावाची पत्नी, क्यू जी आहे आरच्या भावाची पत्नी आहे, हे पण बरोबर आहे. यम आरची आहे, तर यम ही आरची आई आहे, बरोबर. ती यस आणि आरची आई आहे. यम क्यूची बहीण, यम ही क्यूची बहीण आहे का, तर नाही. यम ही क्यूची सासू आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 आहे ते चुकीचं आहे. यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या पर्यायामधून खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकणारे अक्षरसमूह निवडा म्हटलेला आहे. या ठिकाणी बी आहे, बी नंतर एफ दिलेला आहे, म्हणजेच +4 केलेला आहे. एफ नंतर जे, जे नंतर +4 केलं तर आपण काय येणार आहे, जे मध्ये जर आपण +4 केलं तर या ठिकाणी येणार आहे यन. त्यानंतर दुसऱ्या अक्षरानुसार गेला तर इथं आहे डब्ल्यू, त्यानंतर टी दिलेला आहे, टी नंतर क्यू दिलेला आहे, म्हणजेच -3 केलेला आहे. पहिल्यांदा +4 केलं, त्यानंतर -3 केलं, म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे, यन येणार आहे. परत यन, यन जर तुम्ही बघितलं तर एकाच ऑप्शनमध्ये आहे. त्यानंतर तिसरं जर तुम्ही अक्षर बघितलं तर पी म्हणजे +4 केलेलं आहे. त्यानंतर इथं पी नंतर टी म्हणजे +4, टीमध्ये +4 करा, यक्स येणार. यन यन यक्स या ठिकाणी दिसत आहे ऑप्शन नंबर 4 मध्ये. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, असा पर्याय निवडा जो वरील आकृतीत अंतर्निहित आहे म्हटलेला आहे. तर या ठिकाणी हा पाहू शकतो तुम्ही, अशा पद्धतीनं हा भाग अंतर्निहित आहे. यानंतर पुढील प्रश्न, असा पर्याय निवडा जो 5व्या संख्येशी संबंधित आहे, त्याच प्रकारे दुसरी संख्या पहिल्या संख्येशी संबंधित आहे आणि चौथी संख्या तिसऱ्या संख्येशी संबंधित आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना 320 भागाकारामध्ये 4 करा, किती येणार आहे 80. त्यानंतर 40 भागाकारामध्ये 2 करा, किती येणार आहे 20 येणार आहे या ठिकाणी. त्यानंतर हे किती आहे 1715 आहे. आता याला जर परत तुम्ही 5 ने भाग दिलात तर हे किती येणार 16. याला 5 ने भाग द्या,
हे किती येणार 4, म्हणजे हा 2चा वर्ग आहे, हा 4चा वर्ग आहे. या ठिकाणी 1715 आहे, याला 7ने भाग द्या. ऑप्शन नंबर 1 मध्ये 7 आहे. 7ने भाग दिल्यानंतर हे किती येणार आहे 245. परत याला 5ने भाग द्या, किती येणार 49. हा कशाचा वर्ग आहे 7चा, म्हणजे जो 5ने भाग दिल्यानंतर संख्या येत आहेत त्या वर्ग संख्या आहेत. म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे ऑप्शन नंबर 1 7. या ठिकाणी जर तुम्ही 5ने भाग दिला तर तुम्हाला या ठिकाणी वर्ग संख्या मिळणार नाहीत. यानंतर पुढील प्रश्न आहे, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अक्षर समूह येईल आणि मालिका पूर्ण करेल असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी ए त्यानंतर डी म्हणजे +3 केलेला आहे. डी मध्ये +3 करा, काय येणार आहे जी येणार आहे. जी सुरुवातीला सगळ्याच ठिकाणी दिसत आहे जी, शेवटी सी आहे म्हणजे शेवटी सी येणार आहे. आता पहिला आणि शेवटचा अक्षर सगळीकडे सेम आहे. दुसऱ्या अक्षरानुसार आपलं उत्तर निघू शकतं का ते पाहू. त्यानंतर एल एम एन म्हणजे +2 केलेले आहेत. एन नंतर काय येणार ओ पी येणार. जी पी कोणत्या ठिकाणी आहे 2 ठिकाणी आहे, यावरून पण आपला आन्सर निघणार नाही. त्यानंतर टी नंतर व्ही दिलेलं आहे. या ठिकाणी व्ही नंतर काय येणार तर व्ही नंतर डब्ल्यू एक्स म्हणजे +2 केलेले आहेत. जी पी एक्स सी कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे, म्हणजेच 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, ए बी सी डी ई आणि एफ 6 व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून एका ओळीत बसलेले आहेत. 6 व्यक्ती आहेत 1 2 3 4 5 आणि 6. तर 6 व्यक्ती हे उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत. ओळीचे उजवे टोक यावर डी बसला आहे. ओळीचे जे उजवे टोक आहे यावर डी बसलेला आहे. एफ हा डीच्या लगेच डावीकडे बसतो म्हणजे एफ या ठिकाणी बसणार आहे. त्यानंतर ए आणि एफ मध्ये फक्त बी बसतो म्हणजे ए या ठिकाणी येणार आणि बी या ठिकाणी येणार. सी आणि एच्या मध्यभागी फक्त ई बसला, म्हणजे ए आणि सीच्या मध्यभागी कोण बसलेला आहे ई बसलेला आहे. एच्या बाजूला लगेच कोण बसले नाही म्हटलेलं आहे. आता एच्या बाजूला लगेच कोण बसले नाही, एफ आणि पी बसलेले आहेत, एफ आणि बी. तर ऑप्शन जर तुम्ही बघितला तर इथं एफ दिलेला आहे आणि इथं बी दिलेला आहे आणि त्यांनी आन्सर देत असताना दिलेला आहे बी, पण हे दोन्ही चुकीचं आहे कारण ई आणि डी हे दोघं जण ई पण शेजारी बसलेला आहे आणि डी फक्त शेजारी बसलेला नाही. या ठिकाणी बी बसलेला आहे, ई बसलेला आहे, एफ पण बसलेला नाही आणि डी पण बसलेला नाही शेजारी एच्या. मग 2 उत्तरं कसं काय येऊ शकणार आणि त्यांनी दिलेला आहे आन्सर बी. माझ्या मताने एफ आणि डी हे दोन्ही या ठिकाणी बसणार नाहीत. तुम्ही पण डायग्राम काढा, व्यवस्थित प्रश्न सोडवा आणि कमेंटमध्ये मला सांगा. काहीतरी या ठिकाणी विश्लेषण ट्रान्सलेट करताना या ठिकाणी चुकीचं झालेलं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, जर @ म्हणजे भागाकार, हॅशटॅग म्हणजे गुणाकार, डॉलर म्हणजे अधिक आणि पर्सेंटेज म्हणजे मायनस, तर खालील समीकरणाचे मूल्य काय होईल म्हटलेलं आहे. आता 10 या ठिकाणी 10 डॉलर, हॅशटॅगचा अर्थ काय आहे गुणाकारात 25 येणार. @ अर्थ काय आहे भागाकारामध्ये 5 येणार. डॉलर म्हणजे अधिक 20 येणार आणि पर्सेंटेज म्हणजे मायनस 10 येणार. आता हे सॉल्व करूया. 10 आणि या 25चा गुणाकार करा 250 येईल. भागाकारामध्ये 5 अधिक 20 वजा 10, 5ने याला भाग दिला तर येणार आहे 50 अधिक 20 वजा 10, 50 अधिक 20 केला तर किती येणार आहेत 70 वजा 10 बरोबर किती येणार आहेत 60. ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न आहे,
खाली दिलेल्या पर्यायापैकी अशा पर्यायाची निवड करा जो पुढील आकृती पूर्ण करेल म्हटलेला आहे. तर या ठिकाणी आकृती पूर्ण करणारा पर्याय आहे ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, इंग्रजी शब्दकोशात खालील शब्दांचा क्रम कोणत्या पर्यायामध्ये दिसतो म्हटलेला आहे. सुरुवातीला पाहिलात तर 3 सगळ्या ठिकाणी दिलेला आहे, म्हणजे ऑप्शन नंबर जो 3 आहे तो सुरुवातीला येणार आहे. त्यानंतर 3 नंबरचा शब्द कॅन्सल झाला या ठिकाणी. त्यानंतर फॉन्डंट 1 नंबरचा जो शब्द आहे तो सुरुवातीला येईल, म्हणजे 3 झाल्यानंतर 1 येणार आहे. त्यानंतर फॉन्डंट झाल्यानंतर काय येणार आहे, तर या ठिकाणी 4 नंबरचा तुम्ही शब्द पाहिला तर फॉरगिव्ह आहे, FORGIVE, म्हणजे 3 1 4. ऑप्शन नंबर कितीमध्ये आहे, तर ऑप्शन नंबर या ठिकाणी 4 नंबरचा येणार नाही, 5 नंबरचा येईल. 4 नंबर आणि 5 नंबरच्या शब्दामध्ये काय फरक आहे, तर 4 नंबरचा शब्द आहे फॉरगिव्ह आणि 5 नंबरचा आहे फॉरगेट. तर या ठिकाणी FORG हे सेम आहेत. जर आपण 5 नंबरचा अक्षर बघितलात तर या ठिकाणी काय आहे, ई आहे, म्हणजे ई सुरुवातीला येणार, आय नंतर येणार, म्हणजेच 3 1 5 आणि नंतर 4 नंबरचा येणार आहे. अशा प्रकारचं जर तुम्ही ऑप्शन बघितला तर ऑप्शन नंबर 2 आहे. मित्रांनो, मायनर मिस्टेकमुळे हाताने मार्क जाऊ शकतात आणि ज्याला की आपण सिल्ली मिस्टेक म्हणतो. तुम्ही जर 4 मध्ये बघितलात तर 3 1 4 5 दिलेला आहे आणि फक्त वरी 5 अगोदर आहे आणि 4 नंतर दिलेला आहे, म्हणजे अतिशय सोपा प्रश्न देखील चुकू शकतो. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, दुसरा शब्द पहिल्याशी संबंधित आहे तसाच तिसऱ्या शब्दाशी संबंधित असलेला पर्याय निवडा म्हणलेला आहे. हत्तीचा संबंध कळपाशी आहे, तर माशांचा संबंध कशाशी असेल, तर माशांचा संबंध असणार आहे शोल, ऑप्शन नंबर 2. यानंतर 3 विधाने दिलेली आहेत, त्यानंतर 3 निष्कर्ष 1 2 आणि 3 आहेत. 3 विधाने सत्य मानून अगदी सामान्यतः ज्ञात तथ्यांपासून ते भिन्न असल्याचे दिसताच कोणता निष्कर्ष तर्कशुद्धपणे अनुसरण करतो ते काढा म्हटलेला आहे. सर्व मुले पुरुष आहेत. सर्व मुले काय आहेत, पुरुष आहेत. सर्व मुले पुरुष आहेत. त्यानंतर काही पुरुष मुली असतात, काही पुरुष हे मुली, अशा पद्धतीने येईल. आणि सर्व मुली महिला. सर्व मुली काय, महिला. या पद्धतीने डायग्राम बनणार आहे. आता निष्कर्ष काय म्हणलेले आहेत ते पहा. सर्व मुले मुली आहेत. सर्व मुले मुली आहेत का, नाही, म्हणजे एक निष्कर्ष चुकीचा झाला. सर्व पुरुष स्त्रिया आहेत. सर्व पुरुष स्त्रिया या ठिकाणी आहेत का, तर नाही, म्हणजे हेही चुकीचं झालं, निष्कर्ष नंबर 2. त्यानंतर काही मुली पुरुष आहेत. काही मुली हे पुरुष आहेत, तर हो आहेत. या ठिकाणी भाग काही दिसून येतो आपणास, म्हणजेच फक्त निष्कर्ष 3 अनुसरण करतो. ऑप्शन नंबर काय आहे, 4 आहे, फक्त निष्कर्ष 3 अनुसरण करतो. यानंतर पुढील प्रश्न आहे, खालील समीकरण गणितीयदृष्ट्या बरोबर करण्यासाठी कोणत्या 2 चिन्हांची अदलाबदल करावी असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आपण अदलाबदल करणार आहोत प्लस आणि भागाकार या चिन्हांची. तर काय आहे, 25, त्यानंतर गुणाकारामध्ये 16, प्लस आणि भागाकार, प्लसच्या ठिकाणी भागाकारात 8 घ्या, वजा 36 आणि अधिक 18 बरोबर 32 यायला हवं. आता हे सोडवत असताना या ठिकाणी 8 ने 16ला भाग द्या, भाग जाईल 2चा. 25 गुणाकारामध्ये 2 किती येणार आहे, 50, वजा हे 36 अधिक 18 म्हणजे 50. 36 मधून 18 गेले तर 18 वजा 18 राहणार, मग 50 मधून 18 गेले तर किती शिल्लक राहणार आहेत, 32. म्हणजेच ऑप्शन नंबर 1
या चिन्हांनुसार आपण सोडवलेलं आहे. ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, टेबलाच्या मध्यभागी तोंड करून एका गोलाकार टेबलाभोवती 6 विद्यार्थी बसले आहेत. 6 विद्यार्थी बसलेले आहेत म्हटलेलं आहे. अशा पद्धतीनं बसलेले आहेत हे, आणि ते कुठं तोंड करून बसलेले आहेत? मध्यभागी. काही ठिकाणी बाहेर पण म्हटलेलं असतं, त्यामुळे प्रश्न काळजीपूर्वक वाचत चला. काय म्हटलेलं आहे? मेरी सुसानच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. मेरी कुठं आहे? सुसानच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. समजा मी इथं सुसानला घेतलं. सुसान घेतल्यानंतर सुसानच्या डावीकडे, सुसानची ही उजवी बाजू, ही डावी बाजू. सुसानच्या डावीकडे कोण आहे? मेरी आहे, दुसऱ्या स्थानावर आहे. यानंतर ॲलिस लगेच सुसान आणि प्रियाच्या शेजारी आहे. आता मी जर सुसान इथं आहे, सुसानच्या इकडे जर प्रिया घेतलं तर शेजारी इथं बसू शकणार आहे का प्रिया? नाही. तर ॲलिस आणि सुसान आणि प्रियाच्या शेजारी आहे, म्हणजे प्रियाला मी या ठिकाणी घेणार. प्रिया आणि सुसानच्या शेजारी कोण येणार आहे? ॲलिस येणार आहे, म्हणजे ॲलिस या ठिकाणी येणार. त्यानंतर रिया ही प्रियाच्या उजवीकडे तिसरी आहे. प्रियाची ही उजवी बाजू, रिया जी आहे ती प्रियाच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी, म्हणजे रिया या ठिकाणी येणार. त्यानंतर जॉन रियाच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. जॉन जो आहे रियाच्या डावीकडे, या ठिकाणी ही रियाची डावी बाजू, म्हणजे या ठिकाणी कोण येणार? जॉन येणार. आता प्रश्न काय विचारलेला आहे? प्रश्न काय विचारलेला आहे की मेरी आणि सुसानच्या शेजारी कोण बसलेला आहे? तर यांच्या शेजारी बसलेली आहे रिया, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, एकाच ठोकळ्याच्या 3 वेगवेगळ्या स्थिती दर्शविलेल्या आहेत. 4 दर्शविणाऱ्या बाजूच्या विरुद्ध कोणती संख्या येईल असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी 4च्या सोबत कोण येतं ते अगोदर लिहून घ्या. तर 4च्या सोबत येणार आहे 5, 6, 2, 3. आता शिल्लक कोण राहिलं? 1. जो 1 आहे तो 4च्या काय येणार आहे? विरुद्ध येणार आहे, कारण जे सोबत असतात ते विरुद्ध कधीच येत नसतात. म्हणजे ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या पर्यायामधून खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह बदलू शकेल अशी संख्या निवडा म्हटलेला आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना 23, 32, 14, 41, 5 आणि 50 आणि पुढं प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे. 23 आणि 32 मध्ये जर बघितलात तर 9चा फरक आहे. 32 आणि 14 मध्ये -18चा, 14 आणि 41 मध्ये +27चा, 41 आणि 5 मध्ये -36चा, 5 आणि 50 मध्ये +45चा, म्हणजे येणारा फरक जो आहे तो -54चा येणार आहे. -54 मधून जर आपण +50 वजा केले तर उत्तर किती येणार? -4, जे की ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. 9च्या पटीतील संख्या आहेत, फक्त प्लस मायनस करत गेलेला आहे. तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं की जास्तीत जास्त प्रश्न हे 90%च्या जवळपास हे प्रश्न फरकाने सुटत असतात. यानंतर पुढील प्रश्न आहे, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल म्हटलेलं आहे. संख्या आहेत 51, 52, 56, प्रश्नार्थक चिन्ह 81 आणि 106. तर हा प्रश्न सोडवत असताना यांच्यातला फरक घ्या. 51 आणि 52 मध्ये कितीचा फरक आहे? तर या ठिकाणी 1चा फरक आहे. 52 आणि 56 मध्ये 4चा फरक आहे. त्यानंतर इथे कितीचा यायला हवा? या दोन्हीमध्ये बघितलात तर 25चा, म्हणजे हा 1चा वर्ग, हा 2चा वर्ग, म्हणजे इथं 3 आणि 4चा वर्ग येणार आणि इथं 5चा वर्ग. म्हणजे 56 मध्ये जर आपण 3चा वर्ग 9 जर प्लस केले तर हे किती येणार? 65 येणार. आणि इथे कितीचा फरक येईल मग? 65 आणि 81 मध्ये 16चा फरक येईल. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. यानंतर आपण गणितावरील प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे,
मालाच्या 3/4 मालाची 6% नफ्यावर आणि उर्वरित मालाची 3% तोट्यात विक्री झाली. एकूण नफा ₹600 आहे, तर त्या मालाची खरेदी किंमत रुपयेमध्ये किती म्हटलेलं आहे. 3/4 मालाची म्हटलेलं आहे. 3/4 म्हणजे या ठिकाणी 6% नफ्यावर म्हटलेलं आहे. 3 गुणाकारामध्ये 6 गुणाकारामध्ये 100 छेदस्थानी 100 हे कॅन्सल केल्यानंतर येणार आहेत 18. त्यानंतर शिल्लक किती राहिलं 1. 1 गुणाकारामध्ये 3% तोट्यात म्हणलेलं आहे, जे 3 गुणाकारामध्ये 100 छेदस्थानी हे 100 हे 100 कॅन्सल झाले. इथं शिल्लक किती राहिले 3. 18 वजा 3 केलात तर किती येणार आहेत 15. नफा एकूण ₹600 म्हणलेला आहे, म्हणजे गुणाकारामध्ये 600 करा आणि गुणाकारामध्ये 100 गुणिले 4 किती येणार 400 येणार. हे सॉल्व केल्यानंतर तुमचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 4 ₹16,000. यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रीती 36 दिवसात एक काम करू शकते. अनु हेच काम 30 दिवसात करू शकते. जर प्रीती आणि अनु एकत्र काम सुरू करते, पण अनु काम पूर्ण होण्याच्या 3 दिवस आधी काम सोडते, त्यानंतर एकूण काम पूर्ण झालेल्या दिवसांची संख्या शोधा म्हटलेलं आहे. तर प्रीती एक काम किती दिवसात करते 36 आणि अनु किती दिवसामध्ये करते 30. यांचा लसावी घेतला तर किती येणार आहे 180 येणार आहे. म्हणजे प्रीती जे 180 काम आहे 36 दिवसात करते, एका दिवसामध्ये किती करणार आहे ती 5. अनु एका दिवसामध्ये किती करणार आहे 6. काय म्हटलेलं आहे की अनु काम पूर्ण होण्याच्या 3 दिवस आधी काम सोडते, म्हणजे 6 गुणाकारामध्ये 3 करा किती येणार 18. एकूण काम किती झालं 180 प्लस 18 करा 198 येणार. आणि ह्या दोघी मिळून किती करतात हे 5 आणि हे 6 11. 11ने भाग द्या. दिवस किती लागणार 18 दिवस. ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, 6च्या वर्गाचा आणि 4 आणि 24च्या घनाचा 4. इथं थोडीशी मिस्टेक आहे. 6च्या वर्गाचा 4च्या घनाचा म्हणायचा आहे आणि 24चा लसावी शोधा असं म्हटलेलं आहे. जे 6चा वर्ग काय 36, त्यानंतर 4चा घन काय 64 आणि 24 यांचा लसावी शोधण्यास सांगितलेला आहे. आता लसावी काढत असताना अगोदर 2ने भाग द्या. बे 1 बे, बे 8 16, इथे बे 3 6, बे 2 4, बे 1 बे आणि बे 2 4. परत 2ने भाग जाऊ शकतो. 2ने 18ला भाग दिला, भाग जाईल 9चा. 2ने 32ला भाग दिला, भाग जाईल 16चा. 2ने 12ला भाग दिला, भाग जाईल 6चा. आता यानंतर इथं 3ने भाग जातो. 3ने 9ला भाग दिला, 3 त्रिक 9 हे 16 जशास तसं. 3ने 6ला भाग दिला, 2चा भाग. परत 2ने इथं भाग देऊ, हे 3 जशास तसं. 2ने 16ला भाग दिला, भाग जाईल 8चा आणि हे 1 जशास तसं. आता या ठिकाणी तुम्ही 2 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 2 परत गुणाकारामध्ये 3 आणि गुणाकारामध्ये 8 हे जर केलात तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 576. या सर्व संख्यांचा गुणाकार येणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, 15%, 20% आणि 24% च्या सलग सवलतींसाठी समतुल्य एकल सूट काय असेल म्हटलेला आहे. हा प्रश्न देखील याच्या अगोदरच्या पेपरमध्ये अशाच प्रकारचा एक प्रश्न विचारलेला होता. तर हा प्रश्न सोडवत असताना कसा सोडवायचा, तर सुरुवातीला 100चे 15% काढा. 100चे जर तुम्ही 15% काढलात तर हे 15च येणार आहेत. मग जर 100मधून 15 वजा केलात तर शिल्लक किती राहणार आहेत 85. मग आलेल्या 85चे 20% काढा. 85चे जर 20% काढलात तर ते येणार आहेत 17 येणार आहेत. मग 85 वजा 17 केलात तर किती येणार आहेत 68 येणार आहेत. मग 68चे 24% काढलात तर ते येणार आहे 16.32. आता जे आलेले आहेत हे 15, या ठिकाणी हे 17 आणि या ठिकाणी हे 16.32 यांची बेरीज करा. बेरीज केल्यानंतर तुमचं उत्तर येणार आहे
48.32 ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, जर ए आणि बी च्या तिसऱ्या गुणोत्तराचे आणि ए, बी आणि सी च्या चौथ्या प्रमाणाचे गुणोत्तर 3:4 असेल तर बी सी चे गुणोत्तर किती असेल? आता तिसऱ्या गुणोत्तराचे आपल्याला अगोदर काढून घ्यावं लागेल. तिसरं गुणोत्तर आपण कसं काढणार? ए छेदस्थानी बी बरोबर बी छेदस्थानी एक्स, म्हणजेच हे काय येणार? ए एक्स बरोबर काय येणार? बी स्क्वेअर येणार. त्यानंतर ए, बी आणि सी च्या चौथ्या प्रमाणाचे म्हणलेलं आहे. आता ए छेदस्थानी बी बरोबर सी छेदस्थानी एक्स येणार. हे ए एक्स आणि हे बरोबर बी सी येणार. आपण याचा तिरपा गुणाकार केलेला आहे. मग काय म्हटलेलं आहे की बी सी चे गुणोत्तर काढा. आता या ठिकाणी काय आलं होतं? बी वर्ग छेदस्थानी हे काय? ए एक्स छेदस्थानी परत काय? बी सी छेदस्थानी ए एक्स. आता हे सोडवत असताना बी वर्ग छेदस्थानी ए एक्स, हे बी वर्ग छेदस्थानी ए एक्स गुणाकारामध्ये ए एक्स छेदस्थानी बी आणि सी येईल. आता हे ए एक्स आणि हे एक्स कॅन्सल झालं, इथं एक बी कॅन्सल झालं आणि इथलं बी. शिल्लक काय राहिलं? बी सी शिल्लक राहिलं. बी छेदस्थानी सी म्हणजेच बी सी. आणि बी आणि सी ची किंमत काय दिलेलं आहे? 3:4 दिलेलं आहे, म्हणजेच 3:4 जशास तसं येणार आहे. ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की होमवर्कसाठी काही प्रश्न तुम्हाला असणार आहेत. तर या ठिकाणी 6 नंबरचा जो प्रश्न आहे तो तुमच्यासाठी होमवर्क आहे. हा प्रश्न सोडवा आणि याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. यानंतर एक कारखाना सलग 5 महिन्यामध्ये 7,482, 8,952, 6,524, 8,432 आणि 6,562 युनिट्सचे उत्पादन करतो. 6व्या महिन्यात किती युनिट्सचे उत्पादन करावे म्हणजे 6 महिन्यांचे सरासरी उत्पादन 7,200 झाले पाहिजे म्हटलेलं आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना सोपा आहे अतिशय. 5 महिन्यांचं दिलेलं आहे. 7,482 प्लस 8,952 प्लस 6,524 प्लस 8,432 आणि प्लस काय येणार? 6,562. याच्या छेदस्थानी काय करणार तुम्ही? जे आहेत ते लिहिणार. म्हणजे 5 महिन्यात म्हटलेलं आहे तर 6व्या महिन्यात किती? 6व्या महिन्यात माहिती नाही म्हणून एक्स घ्या, छेदस्थानी 6 घ्या कारण एकूण 6 आहेत. बरोबर किती दिलेलं आहे? 7,200 दिलेलं आहे. आता हे जे इकडं भागाकारामध्ये 6 आहे, इकडे येऊन गुणाकारामध्ये येईल ते 7,200ला. मग या सगळ्यांची बेरीज जी येणार आहे ती बेरीज येणार आहे 37,952 अधिक एक्स बरोबर 7,200ला आपण 6ने गुणाकार केला तो येणार आहे 43,200. मग एक्स बरोबर या 43,200 मधून 37,952 वजा करा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 5,248 ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, एका अर्धगोलाची त्रिज्या 42 सेंटीमीटर आहे. याच्या वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ काढा म्हटलेलं आहे. अशा प्रकारचे प्रश्न आपण घेतलेले आहेत. हा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क आहे. यानंतर संख्या 10% वाढली आहे आणि वाढलेली संख्या 20% कमी आहे तर मूळ संख्येमध्ये बदलाची निव्वळ टक्केवारी शोधा म्हटलेलं आहे. 10% वाढली म्हणजे 110. त्यानंतर 20% कमी केली म्हणजे 80. छेदस्थानी काय? 100. आता हे 2 शून्य कटले, हे किती येणार? 88. 100 वजा 88 करा, किती येणार? 12%. ऑप्शन नंबर किती येणार? 4. कारण इथं वाढ दिलेला आहे आणि इथं कपात दिलेला आहे. जर 112 असं आपलं उत्तर आलं असतं तर ही 12% वाढ झाली असती, पण 88 आलेलं आहे म्हणजे 100ला 12% कमी आहेत, म्हणजेच काय झालेली आहे? कपात झालेली आहे.
यानंतर पुढील प्रश्न आहे, ठराविक कालावधीसाठी वार्षिक 10% चक्रवाढ दराने ₹2300ची रक्कम चक्रवाढ व्याज दराने ₹483 आहे. वर्षामध्ये कालावधी शोधा असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी वर्षामध्ये कालावधी शोधायचा आहे. बाय ऑप्शन गेला तर खूप वेळ लागेल तुम्हाला सोडवायला. त्याच्यासाठी एकदम सोपी मेथड आहे, ती मेथड तुम्ही लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला यानंतर कधीही अडचण येणार नाही. काळजीपूर्वक पहा. सुरुवातीला काय रक्कम दिलेली आहे, 2300 रक्कम दिलेली आहे आणि 483 चक्रवाढ व्याज दिलेलं आहे. या 2300 मध्ये हे 483 प्लस करा, म्हणजे हे किती येणार, 2300 आणि हे किती येणार, तर हे येणार आहे 2783. आता या ठिकाणी याला जर तुम्ही भाग दिला 23ने, 23 एक्क 23, या ठिकाणी 23 एक्क 23, 23 दुने 46, परत 23 एक्क 23, या ठिकाणी 100 आणि या ठिकाणी 121 आलेला आहे. आता हा 100 हा कशाचा वर्ग आहे, 10चा, आणि 121 हा कशाचा वर्ग आहे, 11चा. म्हणजेच 2 वर्ष याचं उत्तर असणार आहे. कारण 3 वर्ष आलं असतं तर या ठिकाणी घन आला असता आपला, या ठिकाणी वर्ग आलेले आहेत, म्हणून 2 वर्ष आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आणि समजा या ठिकाणी जर तुम्हाला सांगितलं की दर काढा, तर दर कसा काढायचा, हे 100 आणि हे 121 आलेलं आहे. कालावधी आपण 2 वर्ष काढला. जर ह्या 100ला इथं 10 घ्या, कारण हा 10चा वर्ग आहे. 121ला 11 घ्या, यांचा फरक घ्या, तो येणार 1. छेदस्थानी 10 घ्या आणि गुणाकारामध्ये 100 घ्या, म्हणजे हे 10% जो आहे तो तुमचा दर आलेला आहे. ही मेथड लक्षात ठेवा, अतिशय सोपी आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, जर k+3, k+2, 3k - 7 आणि 2k - 3 दिलेल्या क्रमाने प्रमाणात असतील तर चौथ्या प्रमाणाचे किमान मूल्य काय होईल म्हटलेलं आहे. तर या प्रश्नामध्ये बाय ऑप्शन आपण जाऊया. ऑप्शन घेऊया 5 -5 घेऊया. ऑप्शन नंबर 2, तर 2k - 3 दिलेला आहे. मग 2k - 3 बरोबर -5 घेऊया. त्यानंतर 2k बरोबर काय येणार, -5 + 3 येणार, म्हणजेच 2k बरोबर इथं काय येणार, -2, आणि k बरोबर हे -2 आणि हे गुणाकारातील 2 -1 येणार आहे. आता ही kची जी किंमत आलेली आहे -1, जर तुम्ही या kच्या ठिकाणी ठेवलात, जसे की इथे दिलेले आहे k+3, k+2, kच्या ठिकाणी जर तुम्ही ठेवलात तर तुमच्या या संख्या आहेत त्या क्रमाने प्रमाणात येणार आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे, डीलर आधीपासून 20% चिन्हांकित केलेल्या वस्तूवर 25% अतिरिक्त सूट देतो. खरेदीदाराने लेखासाठी ₹1500 भरल्यास चिन्हांकित किंमत शोधा म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी चिन्हांकित किंमत किती आहे माहिती आहे का, नाही, x घेऊया. 20% केलेल्या वस्तूवर 25% अतिरिक्त सूट देतो, म्हणजे ही सूट आहे. 20% म्हणजे 100 - 20, 80 आलं. 25% सूट म्हणजे 100 मधून 25 गेले, ते किती आले, 75. छेदस्थानी 100 आणि बरोबर काय आहे, 1500. आता x बरोबर हे 1500 हे 100 गुणाकारामध्ये इकडं घेऊन चला, आणि जे वरचे 80 गुणाकारामध्ये हे 75 आहेत, हे छेदस्थानी घ्या. आता सोडवत असताना 25 × 75, 25 चोक 100, परत इथं 20 चोक 80 आणि 20 100, परत हे 4 4 कॅन्सल झाले. या ठिकाणी 3 1 3, 3 5 15, हे 500 झाले. 500 गुणाकारामध्ये 5 जर केला तर किती येणार आहे, 2500. ऑप्शन नंबर किती, 4 तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, एखाद्या वस्तूची किंमत 30%ने वाढवली जाते आणि नंतर 30%ने कमी केली जाते. वस्तूच्या शेवटच्या किमतीतील निव्वळ टक्केवारीतील बदल शोधा म्हटलेला आहे. तर या ठिकाणी 30%ने वाढवली जाते म्हणजे 130, गुणाकारामध्ये 30%ने कमी झाले मध्ये, म्हणून 100 मधून 30 गेले 70, छेदस्थानी काय
100, 0 0 कॅन्सल झाले. 13 7 किती 91. आता 100मधून जर 91 वजा केलात तर किती येणार आहे? 9% येणार आहे. पण 9% ही वाढ का घट? तर घट येणार आहे. जेव्हा आपण ही किंमत 100च्या वर येते तेव्हा वाढ होत असते. 100पेक्षा कमी आली तर घट होत असते. कारण तुम्हाला इथं ऑप्शन फसवे दिलेले आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, सर्वात मोठी संख्या कोणती आहे जिला 73 आणि 98ने भागल्यावर अनुक्रमे 4 आणि 6 बाकी उरते म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी 46ने तर भाग जाणार नाही 73 आणि 98ला. मग आपण घेऊया ऑप्शन नंबर 1, कारण या मोठी संख्या म्हटलेला आहे. 46 नंतर मोठी संख्या फक्त 23च आहे. म्हणून जर 73ला 23ने भाग दिलात तर बाकी 4 उरणार आहे आणि 98ला 23ने भाग दिलात तर बाकी 6 उरणार आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 1 असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, 3 लिंबू रुपये 2ला विकत घेतले जातात आणि 2 लिंबू रुपये 3ला विकले जातात, तर नफ्याची टक्केवारी ज्ञात करा म्हटलेलं आहे. या ठिकाणी मी तुम्हाला 2 मेथड सांगणार आहे. त्यापैकी जी तुम्हाला सोपी वाटेल ती लक्षात ठेवा तुम्ही. तर सोडवत असताना सुरुवातीला पहिली मेथड सांगते मी. या ठिकाणी ABCD असे क्रमांक द्या. मग या ठिकाणी वस्तू घ्या, या ठिकाणी रुपये घ्या, परत या ठिकाणी वस्तू आणि या ठिकाणी रुपये. म्हणजे वस्तू रुपये आणि वस्तू रुपये असं लिहायचं. त्याला ABCD असे नाव द्यायचे. 3 लिंबू म्हणजे 3 वस्तू कितीला? 2ला विकत घेतले जातात. त्यानंतर 2 लिंबू म्हणजे 2 वस्तू आहेत, कितीला विकले जातात? 3ला विकले जातात. आता या ठिकाणी एक सूत्र आहे, ते आहे AD वजा BC छेदस्थानी काय? BC. आता A आणि D 3 गुणाकारामध्ये 3 किती येणार आहे? 9 वजा BC म्हणजे 2 गुणाकारामध्ये 2 किती? 4 आणि छेदस्थानी BC म्हणजे हे 4 येणार आणि गुणाकारामध्ये या ठिकाणी 100 करायचं. हे जे सूत्र आहे ते सूत्र लक्षात ठेवा. 9मधून 4 गेले, इथे राहिले 5. या ठिकाणी छेदस्थानी 4, गुणाकारामध्ये किती? 100. आता 100ला जर 4ने भाग दिला तर 25 येणार. 25 5 किती? 125 म्हणजे 125% ऑप्शन नंबर 4 येणार आहे. आता ही मेथड तुम्हाला अवघड वाटत असेल तर आणखी एक अतिशय सोपी मेथड आहे, ती पहा. दोन्हीपैकी कुठलीही वापरा, काही प्रॉब्लेम नाही. या ठिकाणी वस्तू, या ठिकाणी रुपये. 3 लिंबू 2 रुपयाला विकत घेतले म्हटलेलं आहे आणि 2 लिंबू 3 रुपयाला विकले म्हणलेले आहे. याचा तिरपा गुणाकार करा. 3 त्रिक किती? 9 या ठिकाणी लिहा. 2 गुणाकारामध्ये 2 करा, 2 2 4 घ्या. यांचा फरक किती आहे? 5. छेदस्थानी हे 4, गुणाकारामध्ये किती? 100. कोणत्याही पद्धतीने केलात तर तेच उत्तर येणार आहे. 25 5 1600 म्हणजेच ऑप्शन नंबर 4 तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, जलद ट्रेनला 192 किलोमीटर प्रवास करण्यासाठी धीम्या ट्रेनपेक्षा 2 तास कमी लागतात. कमी वेग असलेली ट्रेन वेगवान ट्रेनच्या वेगापेक्षा 16 किलोमीटर प्रति तास कमी आहे. तर अनुक्रमे धीम्या आणि वेगवान ट्रेनचा वेग शोधा. बाय ऑप्शन करा, येऊन जाईल. हे तुमच्यासाठी होमवर्कला आहे. यानंतर शहराची लोकसंख्या दरवर्षी 20% वाढते. जर 4 वर्षापूर्वी लोकसंख्या 62,500 होती तर सध्याची लोकसंख्या किती आहे असं म्हटलेलं आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना सध्याची किती आहे? 62,500. दरवर्षी 20%ने वाढते म्हणजेच 120 छेदस्थानी 100. 4 वर्षानंतर म्हणलेलं आहे म्हणून 120 गुणाकारामध्ये 100 हे 4 वेळा करा. आता हे सॉल्व करा. या ठिकाणी जर पाहिलात तर हे 2 0, या ठिकाणचे 2, परत हा इथला, हे इथले, हा इथला, परत हा इथला आणि छेदस्थानी 100 शिल्लक राहिलं. हे सर्व जर तुम्ही सॉल्व केला तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न आहे,
5 पुरुष एखादे काम 2 दिवसात पूर्ण करू शकतात, 4 महिला ते 3 दिवसात पूर्ण करू शकतात आणि 5 मुले ते 3 दिवसात पूर्ण करू शकतात, तर 1 पुरुष, 1 स्त्री आणि 1 मूल मिळून किती दिवसात ते काम करू शकतात असं म्हटलेलं आहे. तर पुरुषांसाठी मी वापरणार आहे P, महिलांसाठी वापरणार आहे M आणि जे मुलं आहेत त्यांच्यासाठी वापरणार आहे बॉईजचं B. तर या ठिकाणी 5 पुरुष एखादे काम 2 दिवसात, त्यानंतर 4 महिला ते काम 3 दिवसात आणि 5 मुले ते काम किती दिवसात? 3 दिवसात. आता 5 गुणाकारामध्ये 2 10P होणार, 4 गुणाकारामध्ये 3 12M होणार आणि 5 त्रिक हे किती? 15B होणार आहे. आता या तिघांचा जर तुम्ही LCM घेतला तर तो LCM येणार आहे 60. आता यांचं गुणोत्तर जर तुम्ही घेतलात तर हे किती येणार आहे गुणोत्तर? म्हणजे या LCMने 10ने भाग द्या 6 येणार, 12ने या LCMला भाग द्या 5 येणार आणि 15ने या LCMला भाग द्या किती येणार? 4. 6 5 4 येणार. एकूण किती आहे LCM आलेला? 60. या गुणोत्तराची बेरीज करा, हे किती येणार आहे? 15. 15ने 60ला भाग द्या किती येणार आहे? 4. ऑप्शन नंबर 2 4 दिवस ते एकत्र मिळून काम केल्यानंतर लागणार आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे 7 सेंटीमीटर त्रिज्या 25 सेंटीमीटर तिरकस उंची असलेल्या शंकूचे घनफळ काढा म्हटलेलं आहे. तर शंकूचे घनफळ काढण्याचं सूत्र तुम्हाला माहिती असायला हवं. या ठिकाणी शंकूचे घनफळ बरोबर सूत्र आहे 1/3 पाय r वर्ग h. आता या ठिकाणी 1/3 गुणाकारामध्ये 22/7, त्रिज्या दिलेली आहे 7 म्हणजे 7 गुणाकारामध्ये 7 आणि उंची. तर आता उंची जर तुम्हाला 25 सेंटीमीटर ही तिरकस उंची आहे, म्हणजे या प्रकारचा हा एक शंकूचं जे आहे घनफळ काढायचं आहे आपल्याला. एक बाजू दिलेली आहे 27, दुसरी बाजू दिलेली आहे 25. आपण कसं काढत असतो तर 25चा वर्ग 625 येणार, 7चा वर्ग 49 येणार, यामधून वजा केलं तर ते 576 येणार. कशाचा वर्ग आहे? 24चा वर्ग आहे. म्हणजेच या ठिकाणी उंची आपल्याला घ्यायचं आहे 24. हे 7 7 कॅन्सल झाले, 3ने 24ला भाग द्या, 3 8 24. शिल्लक काय राहिलं? 22 गुणाकारामध्ये 7 गुणाकारामध्ये 8 शिल्लक राहिलं. आता या ठिकाणी यांचा गुणाकार केल्यानंतर तुमचं उत्तर येणार आहे 1232. ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न आहे 13 तासांच्या प्रवासासाठी कारचा सरासरी वेग किलोमीटर प्रति तासमध्ये किती असेल? जर तिने पहिल्या 3 तासांसाठी 50 किलोमीटरचा प्रवास केला तर पुढील 4 तासांसाठी 60 किलोमीटर प्रति तासचा आणि शेवटचे 6 तास 65 किलोमीटर प्रति तास प्रवास केला म्हटलेला आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना पहिल्या 3 तासामध्ये किती प्रवास केलेला आहे? 50 किलोमीटर प्रति तास, म्हणजे एकूण किती झाला? 150. दुसऱ्या 4 तासांसाठी किती केलेलं आहे? 60 किलोमीटर प्रति तास, म्हणजे हे किती झालं? 240 झालं. त्यानंतर शेवटचे जे 6 तास आहेत त्याच्यासाठी 65 किलोमीटर प्रति तास केलेलं आहे, म्हणजे हे किती झालं? 390. यांचा गुणाकार करा. आता हे टोटल यांची बेरीज करा. हा 0शी 0, या ठिकाणी 8 येणार, या ठिकाणी आणि हाचा 1 7 780 येणार. 13 तासांच्या प्रवासासाठी म्हटलेलं आहे. एकूण किती आलं? 780. 13 तासांचा प्रवास, याला भाग द्या 13ने, 13ने भाग दिल्यानंतर भाग जाईल 6चा, हे 0 जशास तसं, म्हणजेच किती येणार आहे उत्तर? ऑप्शन नंबर 4 60. यानंतर आपण हिंदी विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, स्पीड कशी होत आहे? फास्ट होत आहे की खूप स्लो होत आहे? तुम्हाला समजत आहे का नाही हे कमेंटमध्ये तुम्ही मला सांगत चला, म्हणजे मलाही समजेल की तुम्हाला व्यवस्थित समजत आहे की नाही. यानंतर हिंदीचा पहिला प्रश्न आहे निम्न में से किस शब्द में वर्तनिकी अशुद्धि है? वर्तनिकी अशुद्धि है षोडशी. इस शब्द में व्यावहारिक दृष्टि आकृष्ट यह शुद्ध शब्द है. जिस पर किसी का नियंत्रण न हो इस वाक्यांश के लिए सार्थक शब्द है. तो जिस पर किसी का नियंत्रण न हो उसे कहते हैं निरंकुश.
ऑप्शन नंबर 2। इसके आगे का सवाल है, वाक्य में रेखांकित शब्द को दिए गए शब्दों में से उचित शब्दों से बदले। विषयों में अनुराग होने से सर्वनाश होता है। तो अनुराग के लिए क्या आएगा शब्द? अनुराग के लिए आएगा आसक्ति। जो देने योग्य हो, दिए गए वाक्यांश के लिए एक शब्द होगा जो देने योग्य हो, उसे कहते हैं देय। ऑप्शन नंबर 2। घर बसाना मुहावरे का उचित अर्थ है। आप सभी को यह सवाल परिचित होगा। घर बसाना मुहावरे का सही अर्थ है विवाह करना। रेखांकित अंश के स्थान पर सबसे उपयुक्त विकल्प दिए गए विकल्पों में से कौन सा है? तलवार एक उपयोगी अस्त्र है, तो इसके लिए सही शब्द है शस्त्र है। तलवार एक उपयोगी शस्त्र है। नुक्ताबीनी करना रेखांकित शब्द के स्थान पर मुहावरा होगा, तो इसके लिए छीनी बीनी करना यह सही शब्द है। इसके आगे का सवाल है, जातीय शब्द का विलोम क्या होगा? तो जातीय शब्द का विलोम है विजातीय। दिए गए वाक्य के रेखांकित शब्द को उचित विकल्प से परिवर्तित करें। अभी तक हिंदी के अनेक शब्दों की वर्तनी व्यवस्थित नहीं है, तो इसके लिए सही शब्द है स्थिर। निम्नलिखित में से कौन सी अकर्मक क्रिया नहीं है कहा है? तो इसके लिए खाता ये अकर्मक क्रिया नहीं है। निम्नलिखित विकल्पों में से कौन से वाक्य में संख्यावाचक विशेषण का उचित प्रयोग नहीं किया गया है कहा है? शुभम का दिमाग 10 गुना तेज है, इसमें किया है। 5वें दिन तक पानी का बरसना जारी रहा, इसमें भी किया है। वहीदा बड़ी शैतान लड़की है, इसमें संख्यावाचक विशेषण का प्रयोग नहीं किया है। यही सही उत्तर है ऑप्शन नंबर 3। इसके आगे का सवाल है, निम्न समानार्थी शब्दों में से उचित शब्द का प्रयोग करके दिए गए वाक्य के रिक्त स्थान की पूर्ति करें। कैदियों ने अपनी मांगे पूरी न होने पर जेल में डैश डैश करने की धमकी दी है। तो कैदियों ने अपनी मांगे पूरी न होने पर जेल में अनशन करने की धमकी दी है। इसके आगे का सवाल है, निम्नलिखित में से शुद्ध वाक्य कौन सा है? गोपियाँ कृष्ण की रोह में आंखें बिछाए बैठी है, अशुद्ध है। गोपियों किशन की राह में आंखें बिछाए बैठी थी। गोपियाँ कृष्ण की राह में आंखें बिछाकर बैठी थी, तो गोपियाँ कृष्ण की राह में आंखें बिछाए बैठी थी, यही सही है। यहाँ बिठाकर दिया है 3 में, तो 4 नंबर ही सही है। इसके आगे का सवाल है, सिंह को देखकर मोनू के होश उड़ गए। रेखांकित शब्द के उचित पर्यायवाची शब्द का चयन कीजिए। सिंह को रेखांकित किया गया है, उसके लिए सही शब्द है व्याघ्र पर्यायवाची शब्द। असुर का पर्यायवाची शब्द क्या है? तो धनुष ये असुर का पर्यायवाची शब्द है। इसके आगे एक पैराग्राफ है, निम्नलिखित वाक्यांश में कुछ शब्द हटा दिए गए हैं। दिए गए विकल्पों की सहायता से रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए। प्रत्येक संख्या के लिए उपयुक्त विकल्प का चयन कीजिए। मेरा विचार है डैश डैश एक ही खुराक, तो मेरा विचार है कि एक ही खुराक डैश डैश के बाद तबीयत ठीक डैश डैश जाएगी। तो मेरा विचार है कि एक ही खुराक पीने के बाद तबीयत ठीक हो जाएगी। यहाँ क्या आएगा? हो जाएगी आएगा। मित्रांनो, ही जी PDF आहे ती मी टेलिग्रामला सेंड करणार आहे, तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तुम्हाला PDF भेटून जाईल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार।